2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहे। सर्वात प्रथम सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये येत्या 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। म्हणजेच आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे। तर ते 3 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। सोबतच आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। तर एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला रिजेक्ट झालेला असेल तर त्यांना पैसे येणार नाही। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की बहिणींना अक्षय तृतीया निमित्त ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सोडण्यात आलेले आहे। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की होळीला 3,000 रुपये दिले होते, त्यानंतर भाऊबीज असेल, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण सण आहेत तर तेवढ्या प्रत्येक सणाला ओवाळणीच्या स्वरूपामध्ये पैसे दिलेले होते। त्या अनुषंगाने आता अक्षय तृतीया सण जवळ येत आहे। त्या अनुषंगाने बहिणींचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून 3,000 रुपयांची ओवाळणी बहिणींच्या खात्यामध्ये आज विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोतना करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच ओवाळणी सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे मिळणार नाही। म्हणजे आजपासून 2100 रुपये प्रमाणे एप्रिल हप्ता सोडण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून 2100 रुपयांची वाट पाहत होता, तर तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरसभेमधून आदेश दिलेला आहे की बहिणींना 2100 रुपये प्रमाणे एप्रिल हप्ता सोडण्यात येणार आहे। थेट मुख्यमंत्री काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की ऐका। 1500 रुपये नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता 2100 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे एप्रिल हप्ता मिळणार नाही। म्हणजेच भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। परंतु आज सरसकट सर्व बहिणींना एप्रिल हप्ता
येणार नाही। बघा सर्व बहिणींना समान पैसे येणार नाहीत, म्हणजे एप्रिल हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट येणार नाही। ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज एप्रिल हप्ता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पात्रता चेक करूनच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होत आहे। म्हणजेच काही नकली बनावट कागदपत्रे देऊन काही लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज पात्र केलेला होता, तर त्या बहिणींना अपात्र करायचं आहे। त्यामुळे सरसकट सर्व बहिणींच्या अर्जांची छाननी करूनच हे पैसे सुद्धा सोडण्यात येत आहेत। बघा आज 3:39 छाननी पूर्ण होईल, त्यानंतर डीबीटी बटन दाबण्यात येणार आहे आणि थेट पैसे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। जर बसत असाल तर पैसे येतील, अन्यथा बसत नसाल तर पैसे येणार नाही। परंतु आज सरसकट महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये या लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता येणार नाही, कारण आज फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर पैसे येतील, अन्यथा उर्वरित 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे आज सरसकट सर्व बहिणींना पैसे येणार नाही। ज्या बहिणी 20 जिल्ह्यातील असेल, बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल, त्यांना आज पैसे येणार आहेत। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये या एप्रिल हप्ता येणार आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील बहिणींना पैसे येणार आहेत। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना पैसे येतील, परंतु ज्यांचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे येत्या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे का येणार नाहीत। बघा एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता सोडण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की सर्व बहिणींना का पैसे येऊ शकत नाहीत, कारण हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येत नाहीत, तर हे पैसे डीबीटीचं बटन दाबल्यानंतर पैसे येत असतात। म्हणजे हे पैसे डीबीटीच्या मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात। त्यामुळे डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे। 20 जिल्ह्यामधील आज 35 लाख बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। 20 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर लाडकी बहीण असाल आणि या पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रता जुन्याच आहेत, परंतु याच्यामध्ये आजपासून काही नवीन बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच या पात्रतेमध्ये नवीन निकष घालण्यात आलेले आहेत। या नवीन बदलांमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या नवीन बदलांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत। बघा या 4 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे 4 चाकी गाडी। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु याच्यामध्ये जो नवीन बदल केलेला आहे तो म्हणजे बहिणींच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल किंवा रिक्षा असेल किंवा एखादी भाड्यासाठी 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर त्या बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु एखाद्या लाडक्या बहिणींनी या गुढीपाडव्याला 4 चाकी गाडी घेतलेली असेल आणि ती गाडी भाड्यासाठी वापरली जात नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। म्हणजे तुमच्याकडे जरी 4 चाकी गाडी असेल तर त्या गाडीचा उपयोग भाड्यासाठी होत असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा सूचना दिलेल्या आहे की 4 चाकी गाडी असेल आणि ती गाडी भाड्यासाठी वापरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल। परंतु त्या गाडीचा उपयोग भाड्यासाठी होत नसेल तर तुमचा अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश
देण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। बघा हा निकष जुनाच आहे परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। बघा काही बहिणींचे उत्पन्न या चालू महिन्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे कारण आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं म्हणजेच एप्रिल महिना आता संपत आलेला आहे। त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि त्या ठिकाणी पाहायचं आहे की आपले उत्पन्न खरोखर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे का। जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर पैसे येतील परंतु 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल म्हणजे 2,70,000 रुपये 2,80,000 रुपये किंवा 3 लाख रुपये झालेलं असेल तर तुमचा अर्ज आजच रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत। बघा मागील 4 ते 5 दिवसांमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अशा पद्धतीने सापडलेले आहेत की त्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून अगोदर 1500 रुपये घेत होते त्यानंतर गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा 1500 रुपये सोबतच 2,000 रुपयापर्यंत अनुदान घेत होते। असे निदर्शनास आल्यामुळे थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सोबतच PM किसान योजना सोबतच वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना सोबतच विधवा पेन्शन योजना अशा ज्या योजना आहेत तर त्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। जरी तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला फक्त प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 500 रुपये येणार आहे। म्हणजेच जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता अशी सांगत आहे की तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेत असावे अन्यथा तुमच्या दोन्ही योजनांचा लाभ बंद सुद्धा केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। तर बघा बहिणींनो तुमच्या घरामधील एखादा सदस्य या 2025 म्हणजे या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। आजपासून तुमचा लाभ बंद सुद्धा करण्यात येणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये नसेल सोबत टॅक्स भरत नसेल एकंदरीत परमनंट कामगार नसेल किंवा पेन्शन धारक नसेल अशाच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता आणि पुढील महिन्यांचे पैसे सुद्धा येतच राहणार आहे। एकंदरीत बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरी सोबतच परमनंट नसला पाहिजे टॅक्स भरत नसावा सोबतच खासगी कारखान्यांमध्ये परमनंट किंवा पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे। बघा या महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता होत्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये या 4 निकषांमध्ये पात्र ठरत असतील बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस ठरणार आहे कारण आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना सकाळपासून पैसे आलेले आहेत उर्वरित बहिणींना आज दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये आणि बोनसचे पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज एप्रिल हप्ता 100% येणार आहे। त्यासोबतच राज्य सरकारची जी सर्वात महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच अक्षय तृतीया निमित्त बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेली आहे। एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 लाभांचे पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला या 3 लाभांपैकी जो पहिला लाभ आहे तो म्हणजे गॅस कनेक्शन जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही या गॅस कनेक्शनच्या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे
येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। तर बघा, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। बघा, ज्या ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल म्हणजेच युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल, अशा पद्धतीने जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मेसेज आलेला असेल की तुमचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। म्हणजेच ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सेपरेटली पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही। तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरतीच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये गॅस असावा। बघा, ज्या ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल त्यांनाच पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये गॅस नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। कारण राज्य सरकारकडून आज माहिती देण्यात आलेली आहे, ज्या बहिणींकडे गॅस असेल त्याच बहिणींना पैसे सोडण्यात यावे। बघा, काही बहिणींना हे पैसे 3 टप्प्यांमध्ये येत आहेत, म्हणजे 830, 830, 830 अशा पद्धतीने या 3 टप्प्यांमध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु काही बहिणींना थेट 2,500 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच काही बहिणींना 3 टप्प्यामध्ये तर काही बहिणींना एका टप्प्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले आहेत। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल तर त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावेत। बघा, लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची पात्रता घालण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्यांच्या घरामध्ये गॅस असावा, तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा। जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा या चालू महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये गॅस घेतलेला असेल तर पैसे येणार नाही। सोबतच बहिणींनो, जी गॅस कनेक्शनसाठी 4थी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती 4थी पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असायला पाहिजे। ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक आहे त्यांनाच पैसे देण्यात येणार आहे। कारण भरपूर अशा बहिणी आहेत की त्या बहिणी ब्लॅकने गॅस भरून आणतात, त्यांच्याकडे पासबुक नाही। म्हणजे ज्या ज्या बहिणींकडे पासबुक असेल आणि त्या पासबुकची केवायसी केलेली असेल, म्हणजेच तुम्ही सरासरी 6 महिन्यांपूर्वी गॅस भरून आणलेला असेल तरच तुम्हाला पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, आजपासून गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत। एकंदरीत तुम्ही एप्रिल महिन्याच्या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे येतील। सोबतच गॅस कनेक्शनच्या या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे सुद्धा येणार आहेत। एकत्रितपणे आज 3 लाभांतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यामुळे कोणत्याही बहिणीने काळजी करायची गरज नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी ज्या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते सर्व जिल्हे कोणकोणत्या दिवशी आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु सर्वप्रथम आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी ज्या 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत ते 20 जिल्हे अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊया। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 9वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 10वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा,
जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे बीड, 19वा जिल्हा म्हणजे परभणी आणि 20वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा या 20 जिल्ह्यांमध्ये आज या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। त्याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे म्हणजेच ओवाळणीचे पैसे आणि एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहेत। एकत्रितपणे 3 लाभांचे पैसे आज बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु उद्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। उद्याचे 8 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया। तर बघा बहिणींनो, उद्याच्या 8 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 5वा जिल्हा धुळे, 6वा जिल्हा नंदुरबार, 7वा जिल्हा वाशिम आणि 8वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा। बघा बहिणींनो, या 8 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत आणि जे परवा दिवशीचे 8 जिल्हे आहेत तर ते परवा दिवशीचे 8 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या। बघा परवा दिवशी यवतमाळ पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा अमरावती, तिसरा जिल्हा वर्धा, चौथा जिल्हा नागपूर, 5वा जिल्हा चंद्रपूर, 6वा जिल्हा गडचिरोली, 7वा जिल्हा गोंदिया आणि 8वा जिल्हा भंडारा जिल्हा। म्हणजेच एकत्रितपणे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहे। ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण त्यांना फक्त आज एप्रिल हप्ता येणार नाही, त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच आज या प्रमुख 20 बँकेमधील या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्या 20 बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या 20 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या ज्या माता भगिनींचं, ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, परंतु महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। त्या अगोदर आपण बँकांची यादी पाहून घेऊया, त्यानंतर आपण ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या योजना सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, 6वी बँक म्हणजे IDFC बँक, 7वी बँक म्हणजे IDBI बँक, 8वी बँक म्हणजे ICICI बँक, 9वी बँक म्हणजे HDFC बँक, 10वी बँक म्हणजे पेटीएम बँक, 11वी बँक म्हणजे सिटी बँक, 12वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 18वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 19वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बँकेपैकी 20 बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे। ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींसाठी ज्या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्या 3 योजना सुद्धा झटपट बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना आणि तिसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला या 3 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काही पात्रतेमध्ये बसत असावेत तरच पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, पहिली योजना म्हणजे डांका मशीन योजना। तर या डांका मशीन योजनेसाठी 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या बहिणी या 2 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे, त्यानंतर तुम्हाला डांका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। ज्या ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, स्वतःचा उद्योग करायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज सुद्धा करायचा आहे। परंतु या मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कुठे करावा, पात्रता काय आहे, सोबतच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, सोबतच लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा मोफत शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून करायचा आहे, परंतु तुम्ही या 2 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा पहिली पात्रता, तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे,
आहे आणि दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। सोबतच तुमच्याकडे 3 कागदपत्रे असायला पाहिजेत। याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, यासाठी तुमच्या गावामधील पोलीस पाटील सरपंच यांच्या नावाने रहिवासी दाखला। सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला 4 कागदपत्रे द्यायची आहेत। जर तुम्ही 4 कागदपत्रे दिली तरच मला या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर या शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये थेट 15,000 रुपये रक्कम राज्य सरकारच्या मार्फत आणि केंद्र सरकारच्या मार्फत दिली जाणार आहे। आणि जी शेवटची योजना आहे तर ती शेवटची योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा, पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे, परंतु यासाठी 2 पात्रता आहेत। पहिली पात्रता, तुम्ही लाडकी बहीण असली पाहिजे। तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती किंवा विमुक्त जमाती या कास्टमध्ये असाल किंवा अपंग असाल, निराधार असाल किंवा विधवा असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम पिठाची गिरणी या योजनेमध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज एकत्रितपणाने 3 लाभांचे पैसे या 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमधून आज निर्णय घेण्यात आला की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे, कारण पुढेच अक्षय तृतीया सण आहे। तर त्या सणाच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच एकत्रितपणे सर्व पात्र बहिणींचा सण आनंदात जावा, सर्व बहिणींचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देण्यात येणार आहे। बघा, तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा ज्या वेळेस हप्ता सोडलेला आहे तर तो हप्ता 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोडण्यात येत असतो। त्यामुळे या महिन्याचा म्हणजेच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आज काही बहिणींना पैसे येतील, उद्या बहिणींना पैसे येतील आणि परवा दिवशी सुद्धा बहिणींना पैसे येतील, परंतु ज्यांचा अर्ज पात्र असेल त्यांनाच पैसे येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, अपात्र झालेला असेल तर त्यांना पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारकडून आज आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्यापैकी 2 कोटी बहिणींना पैसे येणार आहेत, उर्वरित 52,00,000 बहिणींना पैसे येणार आहेत। एकत्रितपणे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे असतील, ओवाळणीचे पैसे असतील किंवा एप्रिल हप्ता असेल, सर्व बहिणींना समान पैसे देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तर तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे किती येणार। बघा, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येणार, तर काही बहिणींना 3 टप्प्यांमध्ये 830 अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये 2,500 रुपये येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींचा अजून एक प्रश्न होता, तर तो प्रश्न म्हणजे एप्रिल हप्ता किती रुपयाप्रमाणे मिळणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला आज एप्रिल हप्ता 2100 रुपयाप्रमाणे देण्यात येणार आहे। एकत्रितपणे लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली होती। ती अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।